आमाच्या विशेष बुलेटिनमध्ये आपलं स्वागत आहे. पाहूया विशेष बातमी. मध्य पूर्वेत सुरू असलेल्या अमेरिका इस्रायल विरुद्ध इराण संघर्षाचा फटका आता संपूर्ण जगाला बसू लागला आहे. युद्धामुळे हा प्रदेश अधिक अस्थिर झाला असून आता केवळ लष्करी तळांवर नव्हे तर ऊर्जा प्रकल्पांवरही हल्ले सुरू झाल्याने जागतिक पातळीवर चिंता वाढली आहे. दोहा येथे घडलेल्या ताज्या घटनेत कतारमधील रास लफान इंडस्ट्रियल सिटी येथील महत्त्वाच्या गॅस प्लांटवर इराणने क्षेपणास्त्र हल्ला केला. या हल्ल्यानंतर प्लांटमध्ये भीषण आग लागली असून उत्पादन थांबवावे लागले आहे. विशेष म्हणजे इस्रायलने इराणच्या साऊथ पार्स गॅस फील्डवर हल्ला केल्यानंतर काही तासांतच इराणने प्रत्युत्तर म्हणून हा हल्ला केला. या घटनेनंतर इराणने कतार, सौदी अरेबिया आणि UAEला थेट इशारा दिला असून त्यांच्या ऊर्जा प्रकल्पांनाही लक्ष्य केले जाऊ शकते अशी धमकी दिली आहे. त्यामुळे आखाती प्रदेशातील तणाव आणखी वाढण्याची शक्यता आहे. कतार हा जगातील सर्वात मोठ्या LNG निर्यातदार देशांपैकी एक आहे. त्यामुळे या हल्ल्याचा परिणाम जागतिक गॅस पुरवठ्यावर होण्याची शक्यता असून आंतरराष्ट्रीय बाजारात गॅसच्या किमती वाढू शकतात. भारतासाठी ही परिस्थिती विशेषतः गंभीर मानली जात आहे, कारण भारत आपल्या एकूण गॅस गरजेपैकी सुमारे 47% गॅस कतारमधून आयात करतो. भारत दरवर्षी सुमारे 27 मिलियन टन LNG आयात करतो, त्यापैकी 12 ते 13 मिलियन टन गॅस केवळ कतारकडून येतो. याशिवाय UAEमधून सुमारे 24% आणि अमेरिकेतून 11% गॅस भारतात आयात केला जातो. जर कतारमधील गॅस उत्पादन दीर्घकाळासाठी ठप्प राहिले तर भारताला इतर देशांकडून अधिक दराने गॅस खरेदी करावा लागू शकतो. याचा थेट परिणाम सर्वसामान्य नागरिकांवर होऊन घरगुती गॅस LPG दर वाढण्याची शक्यता आहे. दरम्यान होर्मुझ सामुद्रधुनीतील वाढता तणावही भारतासाठी चिंतेचा विषय ठरत आहे. या मार्गावर भारताचे 10हून अधिक टँकर अडकले असल्याची माहिती समोर आली आहे. तथापि सध्या देशात गॅसची कोणतीही टंचाई नसल्याचे सरकारने स्पष्ट केले आहे. मात्र मध्य पूर्वेतील वाढत्या संघर्षामुळे भविष्यात ऊर्जा संकट आणखी गडद होण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. आमा चॅनलला लाईक करा, बातमीला शेअर करा, सबस्क्राईब फॉलो करायला विसरू नका.